बघा, आपण जर ॲपल कट केला तर तो असा असतो, पण जर ह्याला थोडा वेळ आपण असंच सोडलं तर त्याच्यावर एक ब्राऊन लेअर चढलेली दिसते. हे आपण सर्वांनीच ऑब्झर्व केलेलं आहे, बरोबर. पण आता हे असं का घडतं, ह्याच्या मागे कधी 1 मिनिट थांबून विचार केलाय का? काय आहे रिझन? तर पाहूयात. ही एक एन्झायमॅटिक ब्राउनिंग रिॲक्शन आहे. म्हणजे काय? एक प्रकारची केमिकल रिॲक्शन आहे. ॲपल्स जे आहेत त्याच्यामध्ये एक नॅचरल एन्झाईम प्रेझेंट असतो, पॉलीफिनॉल ऑक्सिडेज नावाचा. आता ज्यावेळेस आपण ह्याला कट करतोय त्यावेळेस तो ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय. मग त्याच्या मदतीने वेगवेगळ्या रिॲक्शन्स अकर होत आहेत, फिनॉलिक कंपाऊंड्सच्या रिॲक्शन्स होत आहेत आणि एक नवीन कंपाऊंड तयार होतो ओकविनोन नावाचा. मग ह्याच्यामध्ये जे अमायनो ॲसिड्स प्रेझेंट आहेत ना, त्याच्याबरोबर पुन्हा त्याची रिॲक्शन होते आणि एक ब्राऊन कलरचा पिगमेंट मेलानिन तयार होतोय. मग ही लेअर जी तयार झालेली आहे ही कशाची आहे? ब्राऊन कलरचा जो पिगमेंट मेलानिन आहे त्याची. तर आता ही रिॲक्शन का झाली? हा मेलानिन का प्रोड्यूस झाला? तर बघा, ही एक ॲपलची काय आहे, इम्युन सिस्टीम जनरेट झाली किंवा त्याने एक इम्युन रिस्पॉन्स दिला. जसं आपल्याला सुद्धा एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन होतं, त्यावेळेस आपली बॉडी काय करते? इम्युन सिस्टीम जनरेट होते, ॲक्टिवेट होते आणि आपली बॉडी अँटीबॉडीज तयार करते त्या जर्म्सच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी. मग तसंच ज्यावेळेस आपण ह्या ॲपलला कट केले, ह्याचे सेल्स डॅमेज होत आहेत. मग ह्याने सुद्धा काय केले? त्याची इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट केली आणि ह्या रिॲक्शन्स होऊन काय तयार झालं? तर हा ब्राऊन मेलानिन सबस्टन्स तयार झाला, जो की एक प्रोटेक्टिव्ह लेअर त्याच्यावर तयार करतोय. ओके.